एकूणच परभणीमध्ये झालेल्या या घटनेनंतर वार पलटवार पाहायला मिळतोय। तर सध्या तरी परभणी शहरात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त मात्र अजूनही कायम आहे। काल झालेली शांतता समितीची बैठक यशस्वी ठरल्याचं आपण म्हणू शकतोय आणि या संदर्भातला अधिकचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी नाझीर खान यांच्याकडून। नाझीर, काय सांगाल, सध्या परभणीत कशी परिस्थिती आहे? मोहिनी, आपण पाहतोय विटंबनाची प्रकार घडून तब्बल आज 3 दिवस झालेले आहे। हळूहळू स्थिती आता पूर्वपदावर या ठिकाणी आलेली आहे। खरं तर पोलीस आणि SRPFचे तुकडे अद्यापही परभणीमध्ये ठिकठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र परिस्थिती सामान्य आहे। काल अंबादास दानवे यांच्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी जो बंद पुकारला होता तो बंद या ठिकाणी मागे घेतला आहे। त्यामुळे आता व्यापारी प्रतिष्ठाने आज खुली असणार आहे। त्यामुळे स्थिती पूर्वपदावर बहुतांश ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काल प्रशासन आणि शांतता समितीच्या सदस्यांमध्ये तब्बल 2.5 तास बैठक झाली। साधक बाधक चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि अनेक मागण्या जे आंदोलकांच्या होत्या, पोलिसांना जे अपेक्षित होतं ते सगळ्या साधक बाधक चर्चा झाली। खासदार संजय जाधव स्वतः बैठकीला दिल्लीवरून या ठिकाणी दाखल झाले होते आणि या बैठकीमध्ये आंबेडकरांकडून जी प्रमुख मागणी लावून धरण्यात आली होती, आरोपीचा नार्को टेस्ट करा, अतिरिक्त पोलीस आयुक्त, सगळ्या सविस्तर माहितीसाठी एकूणच परभणीतली ही परिस्थिती सध्या पूर्वपदावर आल्याचं आपण पाहू शकतोय।